कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मग आपल्या त्याच प्रेमाचा गोडवा पुढचे सगळे जन्म असाच टिकून राहू दे. ये सोड उपवास. आता अशी बघतेस काय? मला पण बरं, माझा सुद्धा उपवास आहे, मला पण सोडायचा आहे तो. तुझा ओ गॉड, तू पण उपवास धरलास? म्हणजे मला सुद्धा तूच हवीस पुढचे सगळे जन्म. मी आधीच बुकिंग करून ठेवतोय. तू ना तुझ्या दादांचा भाचा शोभतोस. त्यांनी पण मावशीसाठी उपवास धरला. काय ओवी बघ, त्या दोघांना जशी ही वटपौर्णिमा लाभली तशीच आपल्याला सुद्धा लाभणार. आणि पुढचे सगळे जन्म फक्त तूच माझी बायको असणार. ओवी, तुला काहीच कसं वाटत नाही ग? तुझ्यामुळे लाली आत्याने त्या बिचारा उमा आत्याला आणि दादांना घराबाहेर काढलं. पण तू श्रीनूचा पिछा सोडतच नाहीयेस. दुसरी कोणी असती ना तुझ्या जागी, तिने तिचं तोंड कधीच काळं केलं असतं. पण तू याला जळू सारखी चिकटलेलीच आहेस. तोंड काळं करायला कोण कोणाला सांगतंय बघा. चारू, मी तुला 1000 वेळा सांगितलंय माझं ओवीवर प्रेम आहे आणि मी तिच्याशिवाय दुसऱ्या कोणाशीही लग्न करणार नाहीये. तरी तू अजून इथेच आहेस ठाण मांडून. काहीच कसं वाटत नाही ग तुला? तू काय म्हणालीस? ओवीमुळे दादा मामा आणि उमय हे घर सोडून गेले. तसं जर का असतं तर ओवी आज त्यांच्या सोबत असती का? एक गोष्ट लक्षात ठेवा चारू, मी तुझ्याशी कधीच लग्न करणार नाही. मग माझा जीव गेला तरी चालेल. श्रीनिवास प्लीज. मावशीने काय सांगितलं माहिती आहे ना? असं नाही बोलायचं. वास्तुदेव तथास्तु म्हणते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.